पहिली गोष्ट तर आपल्याला कोणाचाही विनाश करून विकास करायचा नाही आहे। सर्वांना सोबत घेऊन सर्वांना समाविष्ट करून आपल्याला विकास करायचा आहे। ज्यांच्या दुकानं किंवा ज्यांच्या घरांवर आपल्याला त्या ठिकाणी कॉरिडॉरमुळे जर काही कारवाई करावी लागली तर त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं समाविष्ट करून घेण्यात येईल। कोणाचंही नुकसान होणार नाही अशा प्रकारचा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे। पण कोट्यावधी लोक या ठिकाणी येतात आणि त्यांची अव्यवस्था होत राहते, हे मात्र योग्य नाही आहे। तर सगळ्यांना सोबत घेऊन आणि मला विश्वास आहे की ज्यावेळी आम्ही जनतेत जाऊ त्यावेळी त्यांचाही मोठा पाठिंबा आम्हाला मिळेल। कॉरिडॉरचा आराखडा एकदा पूर्ण झाला की सगळ्यांना विश्वासात घेतलं जाईल। आपण बघितलं असेल काही लपवण्यात आलेलं नाही। सर्वांशी या ठिकाणी सरकारच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे, सर्वांना प्रश्नावली दिली आहे, सगळ्यांची माहिती घेतलेली आहे। कुठेही लपून छपून काम चाललेलं नाही। जे काम आहे ते उघड काम आहे, उघड काम होणार आहे, कारण चोरी नाही आहे। पंढरपूर विकास आराखडा म्हणजे चोरी नाही आहे। पंढरपूर विकास आराखडा म्हणजे सर्व लोकांना सोबत घेऊन आपल्या श्री विठ्ठलाचं जे मंदिर आहे त्या मंदिराचा आणि आपल्या संपूर्ण या परिसराचा विकास करणं हे याचं ध्येय आहे। सर, पंढरपूरची वारी तीर्थक्षेत्र समितीने आपल्या भेटायची मागणी केली। मी सगळ्यांना भेटीन, पण विशेषतः मला असं वाटतं की पुढाऱ्यांपेक्षा जे प्रत्यक्ष या ठिकाणी त्यांनी बाधित होणार आहेत त्यांना भेटणं हे अधिक महत्त्वाचं आहे। त्यांच्याही लोकांना भेटेल, पण पुढाऱ्यांना भेटायचं, पुढाऱ्यांना भेटेल।